तर हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. तर तुम्ही म्हणता ही उन्हातानामध्ये कुठं चाललेली आहे, तर 2 वर्षानंतर एवढं महत्वाचं काम, म्हणजे लग्न झाल्यापासून ते काम आधीच करायला पाहिजे होतं, लग्नाच्या 6 महिन्यानंतर, पण ते फार 2 वर्षानंतर ते काम करू राहिलोय आम्ही. तर तुम्हाला दाखवतो की असं महत्वाचं कोणतं काम आहे. तर स्टेट येऊन व्हिडिओ में बने रहो, कंटिन्यू करा. आणि लय महत्वाचा दिवस आहे आज, म्हणजे माझ्यासाठी लय आनंदाचा दिवस आहे. अगं बाया, लागलं ना सपक्यान तोंडावर, लय अवघड आहे. व्हिडिओच्या आम्हाला काहीच दिसत नाही, कुठं या धडका आहे ना हो? लय जायला लागू राहिले मला. हळू हळू, नाही तर मला पाडतात. गाडी चालू, गाडी मध्ये चावी उचलली बाया माणसानी, काही कर नाही का बाया. हळू जरा हळू. हा. मला बाकी कोणाच्याच गाडीवर भरोसा नसतो, मी माझ्या नवऱ्यावर भरोसा करते फक्त. बाकी मला कोणाच्या गाडीवर बसायची लय भीती वाटते. तर तुम्हाला वाटते का गाडीवर बसायची भीती? मला कमेंट करून सांगा. मी हे काम मी त्यांना किती दिवसापासून सांगते, लग्न झाल्यापासून सांगते बाया, पण माझं काय ऐकतच नाही हो माणूस. तर हो अर्धा निम्मा कच्चा रस्ता आहे आमच्या घरी जाताना, लवणवाडी रोड आहे हा. कोणाला माहिती आहे वडगावकर, कमेंट करून सांगा बरं, हा रस्ता कोणाला माहितीये. तर आमच्या घराजवळचा हा चौक आहे. हळू जरा, हे बघा हा चौक, आमच्या घराकडे जाणार रोड. आता आम्ही एंट्री केली वडगाव मध्ये. तोंड मा असं चाटा भाजले बाया उन्हाने. अयो. तर बघा किती सुंदर गाव आहे आमचं. आमचं वडगाव म्हणजे एकदम स्वच्छ निर्मळ. थोड्या दिवसांनी आमच्या वडगावचा नंबर येत असतो स्वच्छताच्या बाबतीमध्ये, आहे ना. घरासमोरून रस्ते, घरोघरी लाईट, घरोघरी पाण्याचे नळ, घरोघरी गॅसची लाईन. एकदम भारी गाव आहे भाऊ आमचं. आणि अशा चौकामध्ये पण एकदम अशा फडशा बसवलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी, आमच्या ग्रामपंचायत समोर किती सुंदर आहे दाखवते. मी म्हटलं बाई, मला लय भारी सासरवाडी भेटली. एकदम सुंदर गाव. तर अगदी थोड्या अंतरावर राहिलोय, जे महत्वाचं काम करायला चाललोय. व्हिडिओ पूर्ण बघा, काय महत्वाचं काम होणार आहे आज कोमलचं, जे लग्नानंतर सगळ्यांनाच करायचं असतं, ते महत्वाचं काम. म्हणजे आता बघा, हे बघा, हे आमची ग्रामपंचायत, हा आमचा चौक आहे बघा. सगळ्या जागोजागी घरोघरी फडशा येते पूर्ण दुकानांनी. तर बाई बाई बाई, इथे तर लय गर्दी आहे हो. आता कधी यायचे 12-13 नंबर. तर आम्ही आलेलो आहे. प्रचंड अशी गर्दी आहे, तुम्हाला मी आता दाखवलीच. सकाळीच नंबर लावून गेलेलो होतो आम्ही. ते नंबर आता विचारायला चालले, ते किती नंबर आहेत तुम्हाला दाखवते. हे बघा, नंबर लावायला गेलेत. गुलाबी टोपी गेले. किती नंबर, बाई 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 बाई, प्रचंड अशी गर्दी आहे. तेरावा नंबर आहे आमचा. तर हे आहेत आमचे शोकेत दादा, जे की सारे काम त्यांचे असे क्विकली असतात. 15 मिनिटात वॉशिंग मशीन कशी काम करते, 15 मिनिटात कपडे धुवून देते, तसेच आमचे शोकेत दादा फक्त 15 मिनिटातच त्यांचं काम, म्हणजे कोणतंही काम असू द्या, एकदम अर्जंट मध्ये देतात. आणि 1 नंबर काम असतं, त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड अशी गर्दी असते. त्यामुळे आम्ही पण आता आलेलो आहे आमचं काम करण्यासाठी. आणि ते महत्वाचं काम काय आहे ते व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे तुम्हाला. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, की पूर्ण आज महत्वाचं, म्हणजे एवढं महत्वाचं काम आहे, जेणे की मला आयुष्यभर मरूस तर ती गोष्ट कामी येणार आहे. ते काम आम्ही आज करायला आलेलो आहोत. तर दादा, किती अजून किती तास, कितवा नंबर आहे? 13 नंबर. आता किती नंबर राहिले? 2 नंबर. आणि यांनी मला किती घाई केली, लवकर चल लवकर चल. एक वाजता बोललो तुम्हाला.
आवरण काय व्हाय ना काय नाही 1 वाजता येऊन मी आम्हाला तासभर त्यांनी आधी बसवलं असतं नंबरच कधी कामातच आहे ना भाई. गर्दी किती आहे कळतंय तुम्हाला मला माहित होतं मला address सांग ना, शोकेत address दादाच सांग. काम माहितीये ऍड्रेस सांगतो कोणाला. तर आमचं शोकेत दादाचं दुकान वडगाव गुप्त्यामध्ये आहे एक्झॅक्टली चौकामध्येच आहे महादेव मंदिर परिसराच्या शेजारी महादेव हा बरं ऐका ना, महादेव तुमच्याकडे मंदिरच्या काय शेजारीच काय आहे काय काय काढून भेट तेवढं सांगा बरं पटापटा. त्या फॅन मुळे आवाज हे होईल थोड्या वेळ फॅन हा, बंद बोल. करू. राहून राहून. आवाज एडिटिंग मध्ये बरं तुमच्याकडे काय काय भेटतं पटकन सांगा बरं 2 शब्दात. आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्डचे सगळे काम होते. पॅन कार्ड कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट परत ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स ताबडतोब हो पॅन कार्ड सुद्धा पॅन कार्ड ताबडतोब ताबडतोब 1 तासात पॅन कार्ड मिळतं. फूड लायसन. फूड लायसन्स शॉपॅक लायसन्स जात पडताळणीचे कागदपत्र 11वी 12वीचे अजून काय भेटतं शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे सर्व कागदपत्र मिळतात. आणि 33% ते पण महिलांसाठी आरक्षण सुद्धा आहे मराठा जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिकल सगळं काही ते काढून भेटतंय तर लवकर या व्हिजिट करा ते पण कमी डॉक्युमेंट मध्ये आणि कमी पैशात. हो महादेव मंदिर परिसर वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर. ओनली शोकत भाई. यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटन. जर कोणाचं काही काम असेल तर या नंबरवर फोन करा. तुमचे डॉक्युमेंट त्यांना ऑनलाईन व्हॉट्सअपवर पाठवा आणि तुमचं काम करून घ्या लवकरात लवकर. आणि आधार कार्डच्या दरम्यान काय हो आधार कार्डला पकडून जे काही काम असतं ते सगळेच करून देते तर आमची लिस्ट जेवढी सांगावं ना तेवढी कमी आहे म्हणजे ऑल इन वरून लाडक्या बहिणीचे पैसे पण काढून भेटते माहिती का महिलांसाठी. सगळ्यात आधी धरा बरं आधार कार्ड पुढे बघा बरं किती पैसे आले ते जरा चेक करा. हे अशा भामट्या बाया ज्या असतात नवऱ्याला पण पैसे काढत येतात. मी दर महिन्याला येत असते यांना सांगत सुद्धा नाही पैसे कुठून काढून आणते नेमकं मला माहित नव्हतं तुझ्याकडून पैसे आणते. होय मी किती वेळा आले पैसे काढायला सांगा बरं बघितलं का दर महिन्याला असते मी पैसे काढायला. आता आज किती नंबर आहे पैसे काढायला पैसे काढायला आता आधारचा दिवस शनिवार आहे ना आज. दर शनिवारी आधारचा कॅम्प असतो त्यामुळे आपल्याला आपण दर शनिवारी फक्त हा तर तुम्हाला आधार कार्ड विषयी जर काही काम करायचं असेल तर फक्त शनिवारी आणि 12 नंतर टोटल काम केलं जातं. हा तर आधारचं शनिवारी टोटल काम केलं जाईल आणि इतर दिवशी नाही ना इतर दिवशी नाही फक्त शनिवारी. तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तुम्हाला नवीन नंबर तुम्हाला आधार कार्ड मध्ये करायचा असेल आधार कार्डचा अपडेट करायचा असेल पत्ता चेंज करायचा असेल फोटो चेंज करायचा असेल आधार कार्डवरचा. काय झालंय आपल्याकडे अहमदनगर आहे प्रत्येकाच्या आधार कार्डवर अहमदनगर आहे तर आपल्याला प्रत्येकाला अहिल्यानगर करून घेणं एक गरजेचंच येस आहे. डॉक्युमेंटवर आणि सरकारी प्रत्येक याच्यावर अहमदनगरच्या ठिकाणी अहिल्यानगर येऊ राहिलेले आहे त्यामुळे आपल्याला ऍड्रेस चेंज करणं गरजेचं आहे. तुमचा नंबर सांगा ना तुमच्या तोंडाने. माझा नंबर आहे 8087 313 212. वा 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 बरोबर आहे त्यामुळे 12 तुम्हाला 312 जरी काही अडचण असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमचे डॉक्युमेंट या नंबरवर पाठवा. तुमचं लवकर लवकर काम होईल ते पण कमी पैशात एकदम. कमी पैशात कमी दरात. इकडे गर्दी बघा ही वडगावची गर्दी आहे सगळी. हे गर्दी बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे लोक उन्हात आणायचे वरपळ तिथं बसलेले शोकत भाईकडे म्हणजे मोदीच्या भेटीला आल्यासारखी गंमत झाली इथं. पैसे शोक्यात दादाचा तोंड दिसत नाही अहो एवढी गर्दी असते इथं. मी तर म्हणते एवढी गर्दी मी आतापर्यंत कोणत्याच कॅफेत बघितलेली नाहीये तेवढी गर्दी असते इथे. कॅपेला महत्व नाही आता आधार कार्डाला मध्ये तेव्हा कॅपेत एंट्री भेटती होय. आधार कार्डाशिवाय कॅपेत पण एंट्री नाही आता. आणि आमच्या तिथे ना मोबाईलचे कव्हर पण भेटतात बरं का चार्जर पण भेटतात अजून हेडफोन सुद्धा भेटतात ते पण होलसेल रेट मध्ये एकदम. मोबाईल रिपेरिंग मोबाईल रिचार्ज. हा मोबाईल रिचार्ज रिपेरिंग म्हणजे शोके दादा हे ऑलराऊंडर आहेत. वरून मनी ट्रान्सफर पण फक्त 1000 रुपयाला 10 रुपये. हा ते तर प्रत्येककडेच आहे मग फुकट प्रत्येकडे ना वडगाव मध्ये एकट्याकडेच आहे. 1000ला 20 रुपये बाकी वाढले का 10 रुपये तुझ्याकडे 10 आहेत का. 10 रुपये 1000 रुपये काढा ना मग आधार कार्ड दिले किती रुपये जमा झाले नवऱ्याला पार्टी द्यायची मला लाडकी बहीण योजनेच्या पैशाची होय हो कुठं जायचं मग काय खायचं आधी पैसे तर काढ किती आले बघू. त्यांनी दिलंय वाटतंय माझं आधार कार्ड ना चेक हो राहिले आता आय एम व्हेरी एक्साइटेड किती हजार असतील काय माहित बाई 4-5 हजार असले तर काहीतरी होईल पार्टी. मी सुद्धा एवढी उन्हात आली बाई काळी बिळी पडायची तू का गोरी होती. थोडी फार तर आहे ना इथं काय असे असतात अंधारात सुद्धा दिसत नाही. शोकत होती लय लाईट आहे.
लाईट लई तुझ्याकडे मला दिसन ती. बघितलं गांधी का? सर मजाक उडा रे मेरी मजाक. बर चौक में मेरी मजाक उडा रे तू पैसा होता क्या कुठं? शोके दादा जेवले का? शनिवारी जेवण नाही करत. शनिवारचा उपास असतो माहितीये का? शनिवारी शनिदेव पावन बरं तुम्हाला उपास करत जा. शनिवारी असं मी तुम्ही जेवण करत नाही. शनिवारी जेवतच नाही. काय तसं पण आता हे पण झालंय ना. रमजान झालं ना आता. हा तसं तुम्ही दिवसभर उपाशीच होता ना रमजानच्या आधी. आता आदत बी झाली मी तरी काही जेवत नाही. शोकेत दादाकडं पुण्यावरनं नाशिकवरनं परत कुठून कुठून लोक येतात. भरपूर ठिकाणं. अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येतात काम करण्यासाठी फक्त. त्याचं काम फास्ट आहे, पैसे कमी येत, त्याच्यामुळे लोक येते त्याच्याकडं. नाही कोणतंही काम असो 100% गॅरंटीवर करून देते तो, त्यामुळं लोक येते. लोक येडे आहेत का उगाच मी यायला? तर आलो आज बायको नावावर करून घ्यायची मला तर आज. हा तर नावावर करण्यासाठी आम्ही आलो आहोत. रुपये आले तर आम्ही आलेलो आहोत माझ्या नावाचं आधार कार्ड काढण्यासाठी, जे की मी लग्न झाल्यापासून म्हणते की माझ्या नावाचं आधार कार्ड काढा, पण ते काम आम्ही आज करायला आलेलो आहोत. काय माहित नवऱ्याच्या डोक्यात कसला उजेड पडला. नवऱ्याला वाटलं बायको जाती काय सोडून, म्हणून आधीच हिला नावावर करून घेतो. त्यामुळं आज आलेत नावावर करायला, आहे ना हो? तर फायनली मी आज लय खुश आहे. माझ्यासाठी लय मोठा सरप्राईज आहे. सातपुते फॅमिलीची ऍड मेंबर होणार आहे मी आज. कुपनात लावून पण घ्यावं होय ना. हा कुपनात अजून ग्रामपंचायत मध्ये लय काम आहेत, तुम्हाला माहितीये का? सगळीकडे लावून घ्यायचंय मला नावावर तुम्हाला अजून. तुम्हाला कळवर तुटली आता होय. विषय जोगर का? जोपर्यंत मुलींना सगळ्यांना सांगते आधार कार्ड नवऱ्याच्या नावाचं पटकन काढून घ्या, नाही तर प्रॉपर्टीत नाव नाही लागायचं बरं का तुमचं. त्यामुळे प्रॉपर्टीत आपला हक्क जमावण्यासाठी आधी आपले कागदपत्र नवऱ्याच्या नावाने काढून घ्या. सांगते तुम्ही लाडकी पैसे देऊ नका फक्त आम्हाला. तुम्हाला काय करायचं लाडकी बहिणीचे पैसे? कोणासाठी काढलेली आहे? बहिणीसाठीच काढलेली आहे ना. मग जावायचं काय काम मध्ये? त्या दाजीचं आहे का नाही हो? दाजीचं काय काम आहे मध्ये? पैसे check करायचे. लाडका दाजी योजना येणार आहे. हा लाडक्या दाजी योजना. मी एकनाथ शिंदे गाडी देऊ काय लाडकी दाजा. लाडका दाजी योजना. पण एवढं आहे तुमच्या नावाने कोणत्या योजनाच नाही बे. हा, ते आहे. आम्हाला आहे ना बैल पोळा. बैल पोळा आहे ना तुम्हाला. स्टेट बँक. किती पैसे असते नवरा असा कावरा बावरा झालाय नेमकं लाख एक रुपये आहेत काय लाडकी बहिणीच्या नावावर. पण काय पण म्हणा, बायका कितीही पैसे जरी जपून ठेवत असत्या, लपून ठेवत असत्या, साखरेच्या डब्यात ठेवू द्या नाही तर तांदळाच्या डब्यात ठेवू द्या, ज्यावेळी नवऱ्यावर अडचण येते त्या टायमाला 100% ती पैसे काढून देणार म्हणजे देणार. मग किती सोनं करू द्या नाही तर पैसे जपून ठेवू द्या. काय करते हो बायको सांगा बरं? देते ना. देते का नाही? खरं खरं सांगा की. मग तुमची बायको देत नाही का तुम्हाला? मला तर नाही दिलं अजून, बघू देते का इथून पुढे. रात्री बोचव देऊन सुद्धा म्हणून राहिले देत नाही म्हणून. काय करत नाही ग बाई. 1602. 1600 रुपये येतो. बरं ते काय व्हायचं? काहीच नाही 1600. मग आता कशाला काढायचे 1600? एक महिना थांब ना, मग अजून येते ना 2000. हा अजून येते ना. देतो म्हणजे मी तुम्हाला. मागच्याच महिन्यामध्ये वॉशिंग मशीन घेताना 3000 रुपये का 4000 रुपये मी काढले होते. त्यामुळे एवढे राहिले, नाही तर 5-6 हजार रुपये तरी होते अकाउंट. बरोबर नंबर किती आपलं पटकन. 2 नंबर. किती नंबर? अरे वा बरं झालं. पिलू जेवली असतात ना काय माहित. आईकडे सोडून आलेली मी तिला. तुम्ही म्हणता एकटेच कुठे फिरून राहिल्यात. तर पिलू आहे आईंजवळ. आणि आता आम्ही आमचं काम करून घेणार आहोत आणि मग लगेचच घरी जाणार आहोत. ऊन असं प्रचंड आहे, कुणीही उन्हातानात बाहेर निघू नका आणि आपल्या लेकरांना सुद्धा बाहेर काढू नका. आणि जास्तीत जास्त लिंबू सरबत तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा पेत जा, कारण लिंबू सरबत पिणं खूप गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आहे का नाही हो, ताकद भेटते. बूस्ट आहे तो बूस्ट. बाकी एकदम सांगू ते बघ लवकर होती की नावावर तू. हा नावावर तर तुम्हाला करावंच लागेल. हा आता एक मुली आहे, मला नावावर करणं भागच आहे तुम्हाला. नाही तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काय दुसरी बायको बिको करणार आहे काय? हा चालू होता मग प्लॅन. हा का? बर कपाटा दाखवते चला घरी. शोकत भाईने घोटाळा घातला ना मध्ये. हो होते ना. तुमची बहीण होती तुमच्या नावावर. काय त्याला काय करतो? येणे घोटाळा घातला जोडीदार असून. तर आता काय बहिणीचं नातं आहे ना. नाही नाही थांबा तुम्ही आता. यांना घरी इथं 4 चौघात मला काही बोलता येई ना. घरी एकदा जाऊ दे मग दाखवते. खोलीचा दरवाजा लावी ते बेल नाही हानी ते. चांगलाच कटका दाखी द्या.
दुसरी बायको करायला चालले का? बर. महिनाभर जेवण देत नसते आता तुमच्या भावाला मी, तुमच्या दाजीला. झालं का? रहिवाशी दाखला बी भेटतो का तुमच्याकडे? आणि बेबी किट कस काय? बेबी किट कशाचं? त्याला काय असतं, ते सरकारी योजनेचं अप्लाय करायचं ना? त्याला ज्या महिला डिलिव्हरीसाठी असतात त्यांना बेबी किटचा फॉर्म भरून द्यायचा असतो. अंगणवाडीची विचार करायचा. त्यात तुम्हाला बाळासाठी ज्या बी किट असतात नाही का, म्हणजे पावडर हे ते ज्या वस्तू लागतात ना, हा. ते किट भेटतं तुम्हाला. नवीन योजना आली काय? पहिल्यापासूनच आहे ती योजना. मला अंगणवाडीत भेटलं होतं पण पेटी भेटली होती. मग ते किट मध्ये बाकीचे बाळाचे कपडे, हा ते होतं सगळं. पावडर वगैरे सगळं असतं त्यात. आणि त्यात एक आणि जमीन मोजणी अर्ज सुद्धा आहे का तुमच्याकडे? प्लॉट नोंदणी पण आहे का? अर्ज बी आहे. अरे बापरे, अजून ते पलीकडचं काय लिहिलंय कोपऱ्यात? वर्तुनिकेचा दाखला आहे. वर्तुनिकीचा दाखला. हा. दादा नेमका अभ्यास कुठं केला, कॉलेज कुठं केलंय, एवढं कस काय शिकले? अनुभव कशाला म्हणतात नाही का. हा ना, मी अजून 12वी पुढे शिकले असते तर तुमच्या शेजारी कॅम्प्युटरवर बसले असते जॉब करायला. मी तुमच्या शेजारी दुसरा कॅफे टाकला असता. बरं झालं मी शिकले नाही है ना. फोटो द्या. हा? फोटो द्या ना तुमचा. फोटो देऊ होय. तेच म्हणलं फोटो कसा दाबत हुशार आहे मी, सगळं घेऊन आले. बघा गाईज बघा मी कशी होते लग्नाआधी आणि आता कशी झाले हे बघा. पिलेश पापा तोंडच गप झाले. बघा तुमच्या दादीने कसा अवतार केलाय तुमच्या बहिणीचा. कशी होते मी मॉडेल. तुम्हाला आहे ना तिथं नाही पाठवलं की. एवढं सांगून बसले काय तुम्ही, मला शेतात सुद्धा जात नाही म्हणून मी. हा नेऊ नाही माझं सगळं सांगलं होतं त्याला. होय शोकेत बा दादा तुम्हाला कसं काय माहिती नाही शेतात जात नाही? नाही जात ना, असं थोडी आहे. ते थोडी शेतात पाठवलं. बघितलं का किती विश्वास आहे ना तुमच्यावर. मग लय विश्वास हो. मग शेतात जात नाही. लहानपणापासून आम्ही काय एकमेकांना ओळखतो ना, त्याला नाही नाही काहीतरी गेले बाई डोळ्यात. आता- जर आडवी गेली काय शुभ कार्याष्ट आम्हाला. तू डॉक्युमेंट बघायचे नाही त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात गेली. त्यांना आणलेलं आहे. तर फायनली माझा नंबर आलेला आहे. दीदी कुठं बसायचं, फोन करायला ते बरं या नंबर होय. मागं किती मागं टेकून. मी 5वी-6वीला होते. अरे ते मी येऊन गेले तर तू नव्हती. नंबर घेणार आहे. बाकी बोट लावायला काय प्रॉब्लेम सांगितलं ना तुम्हाला आता. मी 5वी-6वीला होते तेव्हा आधार कार्ड काढलं होते. बघा डोळे मोठे करा. होय ते फोन तिथे समोर मोबाईल दाखव. तो डोळा तर याच्यावर दिसतोय भूतावर दिसतोय कोमल डोळा. माझा मोबाईल घ्या बरं. भुतावळी- शोकत याच्यात मोबाईल घे. तो डोळे तर भूतावर हो, दिसतोय. चांगला फोटो काढा जरा आधार कार्ड. मला माहित असतं लिपस्टिक लावून आले असते मी. Makeup काळे नाही काय केला. ते काळेची किती का लाईट लावा काही करा लवकर. द्या इकडे. पण आज थोडाफार मेकअप नको. आधार कार्ड वर चांगले नको का दिसायला. मी सातपुतेची सून शोभली पाहिजे ना. आधार कार्ड कोणी बघितलं आधार कोणी. कार्ड आहे ना, किती मेकअप करा ओरिजिनलच फोटो येतो. हा का हा. लिपस्टिक काढून टाकी ती. बघा तरी लग्न झाले किती भारी होते. त्याच्यात ऐका मेकअप आहे का लिपस्टिक आहे काय नाही. कोमल आकाश सातपुते. इतनी खुशी. KOMAL कोमल AKASH आकाश. बरोबर आहे का तुमची स्पेलिंग? बरोबर हा बरोबर आहे. SATPUTE सातपुते. बरं झालं तुला वाचता मी वाचता येतं का नाही काय माहिती. कोमल आकाश सातपुते. बरोबर आहे. हो अगदी बरोबर आहे. सातपुते. फिंगर द्यायचा ना आता? नाही द्यायचा? झालं. झाली बायको एकदाच नावावर. आता तर अवघडच झालं कार्यक्रम. आता काय नाही. आता मुडक्याच पाहिजे तुमच्या. चला घरी. दुसरी बायको करायची म्हणत होती आहे का नाही. आता फक्त चला घरी. अर्धे प्रॉपर्टी नाव शोकत भाई तुझा कोटानाच केला गाड्या हो. कुठं ना केला. बर हो तुम्हाला सांगा तो फक्त 1,500 बायको नावावर झाली. काय तुम्ही असं करताय. सगळ्यांनी करून घ्या आपले आपले. मला ते पण फक्त किती 1,500 रुपयात बायको नावावर होती. बघा कोणाला करायचं लवकर या. अहो मी माझं सारं आयुष्य तुमच्या नावावर करून टाकलं. आधार कार्डची काय गोष्ट करता. मग तो नाव 1600 तेवढे दे त्यांना 1,500 आता दाडगे बहिणीचे. हा.
मला तर गरज नव्हती नावर काय, तुलाच लय गरज होती नावर करायची. बघितलं का? तुम्हाला गरज नव्हती? कस काय? महाप्रेम आहे. मग मा नाही का? तुम्हालाच घाई झाली ना, नावर करून घ्यायचा, नावर करून. डॉक्युमेंटचे कोणते काम होतेत का? तेवढं आहे. मग तेवढं उद्या प्रॉपर्टीवर बी नाव देऊन ना मला. आता मायात नावर नाही तुझ्या नावर करून मॅडम राठोड नावाचं काही नाव आहे पॅन कार्ड प्रमाणे. सही बघ बरोबर आहे की. पॅन कार्ड वर सही तुमच्याकडे. थांबा एक मिनिट. कुठे करायची? झालं मॅडम, जाऊ बाहेर. पैसा हकाल दिया जैसे की नाही हो मॅडम, चलो जा बाहेर. झालं तुमचं काम. नाही हो मॅडम. त्यांच्या गर्दी जेवढी ते तर काय करते. दुसरं लगेच कसं कॅन्डिडेटला आज घ्यायचंय, टाइम लिमिट असते ना आपल्याला. थँक्यू बर का, थँक्यू. लय भारी काम. थँक्यू बर का शोक्या दादा, तुझ्यामुळे माझा नवरा आज माझ्या नावा झालाय. झालं ना. ते मी एवढ्या लवकर 5 मिनिटात काम झालंय माझं. लय आनंद आहे आज तर. मी बायको पाट्याला 2 वर्ष लागून तू 5 मिनिटात नावर करून दिले भाऊ. तेव्हा लागते भाऊ, आता काय आमच्या सगळ्या बहिणी आहेत, तेव्हा आम्हाला पटापटा काम करावं लागते. फक्त लाडक्या पाहिजे पैसे दाजी नावर करून दिले तेवढे. दाजींना काय नाही ना, ते बहिणींना. बरं या ताईंचा नंबर घे, आता लय वेळच्या थांबले बरं शोक दादा. या ताईंचा नंबर घे. थँक्यू बर का. ओके. लय भारी काम केलं. एवढ्या दिवसापासून नानाला सांगत होते, बघितलं का एवढी बावळी झाली मी. दुसऱ्याचं आधार कार्ड पॅन कार्ड बॅगेत घातलंय माहितीये का. एवढा आनंद गगनात मामाला माहितीये का. शोक्या दादा तुला पार्टी देईन बरं का मी. 1600 चे लय नाही 1500 त्याला द्यायचे. 100 मध्ये काय वडापाव घालते की बरं भाऊ त्याला. शोक्या दादा फक्त अजून थोडं कानात घाला. प्रॉपर्टी नाव करून द्या माझ्या बहिणीच्या नावावर. वारच नोंद करावं लागेल. करा ना मग, सांगा ना. करा. लय आनंद झालाय मला आज. तर फायनली माझं काम पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या नवऱ्याच्या नावावर झालेली आहे. तर तुम्हाला पण जर असं लवकरात लवकर काम करून घ्यायचे असतील, A to Z काम इथं भेटतात. तुम्हाला जमिनीचं असू द्या, नाहीतर राशन कार्डचं असू द्या, नाहीतर जातीचे कागदपत्र, नाहीतर शैक्षणिक विषय जे बी काही कामं असतील, इथे सर्व कामं करून भेटतात. तर शोकेत दादाचा नंबर आहे 8087313212. वडगाव गुप्ता. एकच वादा, शोकेत दादा. तर बाय.